नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। अखेर शेतकऱ्यांना 9वा आणि 10वा हप्ता कधी मिळणार, तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, सविस्तर माहिती आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। पण व्हिडिओमध्ये समोर जाण्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पुढेही जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला, जास्त वेळ न घेता सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2026 संदर्भात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। या योजनेचे आतापर्यंत 8 हप्ते वितरित झाले आहेत, मात्र 9वा आणि 10वा हप्ता रखडलेला आहे। त्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी सध्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारत आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेची सुरुवात कशी झाली, आतापर्यंत किती शेतकऱ्यांना किती निधी मिळाला, 9वा आणि 10वा हप्ता का रखडला, कर्जमाफीचा या योजनेवर काय परिणाम होणार आहे आणि कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारकडे काय प्रस्ताव पाठवण्यात आला आहे याची माहिती आपण पाहणार आहोत। मित्रांनो, या अपडेटमध्ये या व्हिडिओमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून एका वर्षासाठी बाजूला केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। दुसरीकडे कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी रखडलेल्या 2 हप्त्यांचा निधी देण्याबाबत कृषी आयुक्तालयाने शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने ही माहिती समजून घेणे गरजेचं आहे, कारण कर्जमाफी मिळालेला शेतकरी आणि कर्जमाफी न मिळालेला शेतकरी यांच्यासाठी नमो शेतकरी योजनेबाबत पुढील परिस्थिती वेगळी असू शकते। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 10वा आणि 9वा हप्ता कधी मिळणार, कोणाला मिळणार आणि योजनेच्या भवितव्याबाबत काय माहिती समोर आली आहे हे आपण आता सविस्तर जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी लागणाऱ्या खर्चामध्ये आर्थिक मदत मिळावी हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमागचा मुख्य उद्देश आहे। केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे। शेतीसाठी बियाणे, खते, औषधे आणि इतर छोट्या मोठ्या खर्चासाठी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळावी अशी या योजनेची संकल्पना आहे। 15 जून 2023 रोजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली। त्यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते। PM किसान योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याची व्यवस्था या योजनेत करण्यात आली आहे। मित्रांनो, मात्र या योजनेच्या सुरुवातीपासून हप्ते वेळेवर मिळण्याबाबत अनेकदा विलंब झाला आहे। PM किसान योजनेचे हप्ते तुलनेने ठरलेल्या वेळेनुसार येतात, मात्र नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांमध्ये अनेक वेळा उशीर झाला। सध्या 9वा आणि 10वा हप्ता रखडल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी हप्त्याची वाट पाहत आहेत। नमो शेतकरी योजनेत एका वर्षात किती पैसे मिळतात, तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका आर्थिक वर्षात एकूण 6,000 रुपयांची मदत दिली जाते। ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये दिली जाते। प्रत्येक हप्ता हा 2,000 रुपये इतका असतो। त्यामुळे पात्र शेतकऱ्याला वर्षभरात 3 वेळा आर्थिक मदत मिळण्याची व्यवस्था आहे। या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चासाठी काही प्रमाणात आधार देणे हा आहे। शेतीमध्ये बियाणे, खत, कीटकनाशके, मजूर आणि इतर अनेक खर्च असतात। अशा वेळी थेट खात्यात मिळणारी 2,000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरू शकते। मात्र सध्या आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे आर्थिक वर्ष 2026 आणि 27 मधील 2 हप्त्यांमध्ये वितरण रखडले असल्याची माहिती देण्यात आली आहे। यामध्ये डिसेंबर ते मार्च आणि एप्रिल ते जुलै या कालावधीतील हप्त्यांचा समावेश आहे। त्यामुळे 9वा आणि 10वा हप्ता कधी जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। आतापर्यंत 93.08 लाख शेतकऱ्यांना किती निधी मिळाला, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे। उपलब्ध माहितीनुसार 93.8 लाख शेतकऱ्यांना 8 हप्त्यांमध्ये एकूण 14,816 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे। त्यामुळे राज्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये पैसे देण्याची ही मोठी योजना असल्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वर्षभरात आर्थिक मदत मिळते। या निधीचा उपयोग शेतकरी आपल्या शेतीच्या गरजेनुसार करू शकतात। त्यामुळे योजना सुरू झाल्यापासून अनेक शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत। मात्र आता 8 हप्ते पूर्ण झाल्यानंतर 9वा आणि 10वा हप्ता रखडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे शेतकरीचा हप्ता कधी येणार हा प्रश्न सध्या अनेक शेतकरी विचारत आहेत। त्यातच कर्जमाफीच्या निर्णयामुळे या योजनेच्या भवितव्याबाबत आणखी चर्चा सुरू झाली आहे। मित्रांनो, उपलब्ध माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील 2 हप्त्यांचे वितरण आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे रखडलेले आहे। आर्थिक वर्ष 2026 आणि 27 मधील डिसेंबर ते मार्च आणि एप्रिल ते जुलै या कालावधीतील हप्ते अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत। शेतकरी या दोन्ही हप्त्यांची वाट पाहत आहेत, कारण प्रत्येक हप्ता 2,000 रुपयाचा आहे। त्यामुळे 2 हप्ते मिळून पात्र शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळणे अपेक्षित आहे। मात्र निधी वितरणाची प्रक्रिया रखडल्यामुळे ही रक्कम सध्या प्रलंबित आहे। याच काळात राज्यात कर्जमाफीचा कार्यक्रम सुरू झाला। कर्जमाफीसाठी सरकारवर मोठा आर्थिक भार येणार असल्याने
नमो शेतकरी योजनेच्या निधीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला नमो किसान सन्मान निधीच्या नव्या हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला सर्वात आधी कोणत्या गोष्टी तपासायला पाहिजेत. तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या लाभार्थी स्थितीची माहिती तपासणे आवश्यक आहे. बँक खाते, आधार लीडिंग आणि योजनेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे योग्य आहेत का हे पाहावे. तसेच PM किसान नमो आणि शेतकरी योजनेशी संबंधित माहितीमध्ये काही त्रुटी आढळल्या किंवा असल्यास त्या वेळेत दुरुस्त करून घेणे महत्त्वाचे आहे. बँक खाते बंद झाले असेल किंवा खाते क्रमांकामध्ये काही समस्या असेल तर पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते. शेतकऱ्यांनी वेळोवेळी अधिकृत पोर्टलवर आपली स्थिती तपासावी. हप्ता जमा झाला आहे का, लाभार्थी म्हणून नाव आहे का आणि कोणतीही अडचण दाखवत आहे का याची माहिती घेणे फायदेशीर ठरेल.